ॲज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो IPM स्कूल, जो खास करून फार्मर अवेअरनेस आणि इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटसाठी काम करतो. तर मी पहिल्यांदा कंपनीची ओळख करून देतो. तर ग्रीन रेव्होल्यूशन ही मागील 7 वर्षापासून फेरोमेन ट्रॅप, स्टिकी ट्रॅप आणि फेरोमेन ल्यूर या गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग करते आणि शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन करण्यासाठी परावृत्त करते, जेणेकरून त्यांचा जो काही कीटक व्यवस्थापनावर खर्च होतोय, कीटकनाशकांवर खर्च होतोय, तर ते कुठेतरी कमी व्हावं, शेतकऱ्यांनी एक विषमुक्त शेतीकडे वळावं, यासाठी आपण काम करतोय. तर मी स्क्रीन शेअर करतो, तिथून पुढे आपलं डिस्कशन चालू राहील. तर स्क्रीन शेअर झाल्यानंतर एकदा मला कन्फर्म करा सर. सर माझी स्क्रीन शेअर होते ना, सर्वांना दिसते व्यवस्थित? हा, दिसते. ओके, तर आपण चालू करूयात. तर आजचा विषय आहे की कामगंध सापळ्यांचा वापर करून आपण पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन कसं करू शकतो. तर त्या दृष्टीनं आपल्याला जे काही नॉलेज लागणार आहे की कामगंध सापळे वापरण्याच्या बाबतीत आणि त्यांचा आपण कीटक व्यवस्थापनासाठी प्रभावीपणे वापर कसा करू शकतो, तर या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ग्रीन रेव्होल्यूशन बद्दल सरांनी इंट्रोडक्शन केलं, मी सुद्धा केलंच. तर आणखी एकदा इंट्रोडक्शन मी कंपनीचं करून देतो. तर फेरोमेन ट्रॅप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मागील 7 वर्षांपासून ग्रीन रेव्होल्यूशन फेरोमेन सेक्टरमध्ये काम करते आणि त्यासोबत नवनवीन ज्या किडे आहेत तर त्यांच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर, म्हणजे त्यासाठी आपण फेरोमेनचा वापर करून कसं पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन करू शकतो यावर आपण रिसर्च सुद्धा चालवत आहोत, जेणेकरून किडींची आपल्या शेतामधील जी संख्या आहे तर ती इकॉनॉमिक इंजुरी लेवलच्या खाली कायम आपण राखू शकू. त्यानंतर फेरोमेन ट्रॅप समजून घेण्याआधी काही 2 ते 3 बेसिक गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला प्रत्येकाला माहिती हव्या आहेत. आपण सर्व बेसिक पासूनच जाऊ की कोणतीही गोष्ट आपल्यातून सुटू नये आणि कोणतेही मिसअंडरस्टँडिंग होऊ नये. तर पहिली गोष्ट म्हणजे सापळे वापरण्याआधी कीड म्हणजे काय, की ही किडीची व्याख्या कशी असते, तर हे आपण समजून घेऊया. तर कीड म्हणजे काय, कोणतीही जैविक किंवा अजैविक वस्तू जी मानवाच्या स्थावर मालमत्तेस, म्हणजे पीक असेल, त्यांची जी काही मालमत्ता असेल, साठवलेले धान्य असेल, या गोष्टींवर उपजीविका करते आणि त्याचा मानवास धोका पोचतो किंवा आपलं नुकसान होतं, अशी कोणतीही गोष्ट म्हणजेच कीड. तर जे काही कीटक असतात, तर फक्त ते कीटक म्हणजेच कीड नाही, तर आपण आपल्या शेतामध्ये उगवणारं जरी तण असेल किंवा एखाद्या वेळी उंदीर वगैरे लागले, तर तीही आपल्याला आपल्या कीटक व्यवस्थापनाच्या दृष्टीनं कीडच आपण संबोधतो. तर जे फेरोमेन ट्रॅप्स आहेत, तर फेरोमेन ट्रॅपमध्ये आपण जी काही इन्सेक्ट कॅच करतो त्यामध्ये अडल्ट स्टेज म्हणजेच काय, पतंग अवस्था, ती आपण कॅच करत असतो. तर ह्या पतंग अवस्थेत म्हणजे ऑल ओव्हर जर का कोणतेही किडीचं आपण जीवनचक्र बघितलं तर समोर जी तुम्हाला इमेज दिसते, तर त्या पद्धतीनं किंवा त्याच टप्प्यातून ती कीड आपलं जीवनचक्र पूर्ण करत असते. म्हणजे सुरुवातीला जो काही किडीचा पतंग आहे तो मादीसोबत मिलन केल्यानंतर मादी अंडी घालणार आहे, अंड्यातून अळी बाहेर पडणार आहे, अळी त्याचे जीवनाचे टप्पे 2 ते 3 4 टप्पे काय असतील ते पार करून मातीमध्ये किंवा पाल्यापाचोळ्यामध्ये कोशावस्थेत जाणार आहे आणि पुन्हा परत त्यामधून पतंग बाहेर पडणार आहे. अशा पद्धतीनं सर्वसाधारण प्रत्येक किडीचं असं जीवनचक्र चालत असतं. मग आपण निसर्गामध्ये नेमकं कसं होतं, जी स्पोडोप्टेरा ल्युटुरा, ज्याला आपण टोबॅको कॅटरपिलर म्हणजे तंबाखूवरील पाने खाणारी अळी असं संबोधतो, तर इथं तुम्ही ॲक्च्युअलमध्ये त्या किडीचा पतंग कसा असतो, त्याची अंडी कशा प्रकारे दिसतात, अळी अवस्था कशी असते, त्याचा कोश कसा असतो, इथं आपण पाहू शकताय. आणि मुख्य गोष्ट म्हणजे यामधील जी पतंग अवस्था आहे, तर ती पतंग अवस्था कामगंध सापळ्यांमध्ये आपण अडकवत असतो. ही गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. कारण शेतकऱ्यांना समजावत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला अडचण येते की आपण जे काही इथून मागं पेस्ट मॅनेजमेंट वगैरे केलेलं आहे ते आपण पूर्णपणे फवारणीवर अवलंबून होतो आणि फवारणीचा जास्तीत जास्त जो टार्गेट पॉईंट असतो तो अळ्यांच्यावर असतो आणि शेतकऱ्यांची अशी मानसिकता असते की हे ट्रॅप लावले त्यामध्ये कोणती अळी येऊन पडेल, असं काहीसं त्यांचं किंवा त्यांचं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं. मग इथं आपण त्यांचं साधारण किडीचं जीवनचक्र सांगितलं पाहिजे आणि त्यामधील जी पतंग अवस्था आहे तर ती आपण ट्रॅपमध्ये पकडतो आणि पुढचं जे त्यांचं जीवनचक्र आहे तर ते थांबून जातं. एकदा ट्रॅपमध्ये पकडल्यानंतर ते अंडी देऊ शकत नाहीत आणि जे काही त्यांचं जीवनचक्र चालणार आहे पुढे तर ते जागच्या जागी थांबून जातं.
तर त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजेच काय? तर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय? तर शेतीशी रिलेटेड सगळे इथं असल्यामुळं प्रत्येकाला एकात्मिक कीड व्यवस्थापन ही संकल्पना पूर्णपणे माहीतच असेल. तर मी सुद्धा थोडंसं त्याबद्दल सांगतो. तर एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजेच काय? ज्यावेळी आपण पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत, जैविक पद्धती आहेत, मेकॅनिकल मॅनेजमेंट पद्धती आहेत, ज्यामध्ये फेरोमेन ट्रॅप येतात. त्यानंतर आपल्या ज्या केमिकल म्हणजे रासायनिक पद्धती आहेत, तर या सर्व पद्धतींचा सुवर्णमध्य साधून आपण ज्यावेळी कीड व्यवस्थापन करत असतो, त्यावेळी आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन केलं असं आपण समजू शकतोय. मग आपण या ज्या काही 4 ते 5 पद्धती आहेत, तर त्यामधील आपण सर्वात जास्त भर देतोय तो आता रासायनिक पद्धतींवर भर देतोय आणि त्याचा अतिवापर झाल्यामुळे सर्व काही आपल्याला जे मानवाच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत, जसं की कॅन्सरचं प्रमाण असेल किंवा त्वचारोग असतील किंवा फवारणी करताना काळजी न घेतल्यामुळं, तर त्यामध्ये आपल्याला उलटी किंवा डोकेदुखीचा त्रास होणे असेल, त्यानंतर जन्मजात बालकांना अपंगत्व असेल, तर अशा सगळ्या गोष्टी आपल्या आता समोर येत आहेत. त्यामुळं रासायनिक पद्धतींवर भर न देता कसं आपण आपल्या जैविक पद्धती, पारंपरिक पद्धती आणि यांत्रिक पद्धतींचा प्रभावीपणे वापर करून ज्यावेळी कीड व्यवस्थापन करतो, त्यावेळी आपण व्यवस्थित पद्धतीने एकात्मिक कीड व्यवस्थापन अवलंबलं असं समजू शकतो. आणि आज जे आपण पाहणार आहोत फेरोमेन ट्रॅप, तर हे यांत्रिक पद्धती म्हणजेच काय मेकॅनिकल मॅनेजमेंटमध्ये हे फेरोमेन ट्रॅप मोडतात आणि त्यांचा आपण आज डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत किंवा समजून घेणार आहोत. त्यानंतर फेरोमेन मधली महत्वाची गोष्ट, हे फेरोमेन म्हणजे असतं काय किंवा हे फेरोमेन वर्किंग कसं करतं. तर फेरोमेन म्हणजेच काय, तर जेव्हा एखादा किडीचा पतंग असतो, तर तो ज्यावेळी वातावरणामध्ये फिरत असतो किंवा त्याचा वातावरणामध्ये वावर असतो, त्यावेळी तो आपल्या ओटीपोटातून एक विशिष्ट प्रकारचा स्मेल सोडत असतो आणि तो स्मेल त्यांच्या प्रजातीमधल्या समलिंगी जे काही कीटक आहेत, जर का मादी असेल तर ती नराला आकर्षित करण्यासाठी आपल्या ओटीपोटातून एक विशिष्ट प्रकारचा वास सोडते आणि त्या वासाला नर आकर्षित होतो. आणि हा जो काही मादीने वास सोडलेला आहे किंवा स्मेल सोडलेला आहे वातावरणात, तोच स्मेल आपण एखाद्या प्लास्टिक वाईल्समध्ये, लाकडी ब्लॉकमध्ये किंवा रबर सेप्टामध्ये, जे आपण तुम्ही बऱ्याच वेळा ल्यूर बघितलं असेल, तर त्यामध्ये आपण सिंथेटिकली इम्प्रेग्नेंट करतो आणि ते आपण ट्रॅपमध्ये ल्यूर म्हणून लावतो. आणि ते जे काही आपण रबर सेप्टा वापरतो किंवा लाकडी ब्लॉक वापरतो, प्लास्टिक वायर्स वापरतो, त्यांना आपण ल्यूर असं संबोधतो. आणि इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपण कोणताही फेरोमेन ट्रॅप वापरा, त्यामध्ये जी ल्यूर लावलेली आहे, तर त्या ल्यूरला मुख्यत्वे मादीचा स्मेल असतो, पण त्याला कृत्रिम मादी असं सुद्धा म्हणू शकतो. आणि त्यामध्ये जे काही आकर्षित होणार आहे, तर ते वातावरणातले सर्व नर पतंग असणार आहे, जेणेकरून त्यांचं जे वातावरणामधले मेटिंग आहे किंवा जे काही त्यांचं लाईफ सायकल चालतंय, तर ते इथं ब्रेक केलं जातं आणि आपल्याला शेतामधील आपल्या किडींची संख्या कमी करण्यासाठी मदत होते. तर इथं आपण नक्की पाहू शकता की फेरोमेन वर्किंग कसा करतो. तर पहिल्या इमेजमध्ये आपण पाहू शकता की मादी पतंगाने विशिष्ट प्रकारचा वास वातावरणामध्ये सोडलेला आहे आणि त्याच्याकडे नर पतंग नॅचरली आकर्षित होतोय. आणि इथंच आपण पाहू शकता की फेरोमेन ल्यूरमधून कसा वाऱ्याच्या दिशेने स्मेल बाहेर पडतो आणि तिकडेच नर पतंग कशा पद्धतीनं आकर्षित होतो. माझा सर आवाज नीट येतोय ना, काही अडचण नाही ना? ओके ओके सर. तर इथं आपण या पद्धतीने पाहू शकताय की निसर्गामध्ये कसं वर्किंग होतं आणि फेरोमेन ट्रॅप जी ल्यूर असते, तर त्याचं वर्किंग इथं कसं होतं, तर हे आपण पाहू शकता. तर त्यानंतर आपण पुढे जाऊयात. तर फेरोमेन ट्रॅपमध्ये जे आपलं सर्वात मोठं कन्फ्युजन असतं फळमाशीविषयी, तर ते आपण सर्वात पहिल्यांदा दूर करूयात आणि त्यानंतर मग आपण पुढे जाऊयात. तर फळमाशी म्हटलं की आपण वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये येणारी फळमाशी असते किंवा फळवर्गीय पिकांमध्ये येणारी फळमाशी असते. तर वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये येणारी जी काही फळमाशी आहे, बॅक्टोसेरा कुकुरबिटी नावाची, जिला आपण मेलन फ्रूट फ्लाय अशा नावानं ओळखतो, तर ही वेगळी फळमाशी असते. आणि जी फळपिके असतात, जसं आंबा असेल, चिकू असेल, पेरू असेल किंवा डाळिंब असेल, तर या सगळ्या फळवर्गीय पिकांमध्ये येणारी जी फळमाशी आहे, तर ती वेगवेगळ्या 3 प्रकारच्या फळमाशा फळवर्गीय पिकांमध्ये येतात. तर हे आपण मुख्य म्हणजे हे वर्गीकरण लक्षात घेतलं पाहिजे की वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये येणारी फळमाशी वेगळी येते आणि फळवर्गीय पिकांमध्ये येणारी फळमाशी असते, तर ती वेगळी येते आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ल्यूर वापरल्या जातात. तर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या ल्यूर का? कारण फेरोमेन जे असतात, तर ते स्पेसिस टू स्पेसिफिक असतात. म्हणजेच काय,
प्रत्येक किडीनं आपल्या ओटीपटातून सोडलेला जो स्मेल असतो तर तो प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. म्हणून आपण प्रत्येक किडीसाठी वेगळे ल्युअर येते आणि त्यासाठी व्यवस्थित ज्या पद्धतीने ते ट्रॅपमध्ये अट्रॅक्ट होतील त्या पद्धतीने त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारचा ट्रॅप येतो. तर इथं आपलं सगळ्यांचं क्लिअर झालं की वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये येणारी फळमाशी वेगळी असते आणि फळवर्गीय पिकांमध्ये येणारी फळमाशी वेगळी असते. इथं क्लिअर झालं सगळ्यांचं? हॅलो, रिप्लाय द्या कोणीतरी, त्यानंतर आपण पुढे जाऊ. हो सर. ओके. त्यानंतर आपण पहिल्यांदा पाहूयात की मेलन फ्लाय ल्युअर, जी आपण वेलवर्गीय फळभाज्या ज्या सगळ्या असतात, जे काकडी असेल, कलिंगड असेल, त्यानंतर दोडका असेल, कारली असतील किंवा एखाद्या वेळी टोमॅटो असेल, तर या सगळ्या पिकांमध्ये जी फळमाशी येते तर त्या फळमाशीचं नाव असतं बॅक्ट्रोसेरा कुकुरबिटी, ज्याला आपण मेलन फ्लाय असं म्हणतो. आणि ती खास करून कुकुरबिट्स म्हणजे वेलवर्गीय फळभाज्यांमध्येच येते. त्यानंतर ह्या वेलवर्गीय फळभाज्या सोडून त्यानंतर ती टोमॅटो पिकांवर, म्हणजे टोमॅटो ज्यावेळी पिकण्याच्या अवस्थेमध्ये असतो त्यावेळी फळाला ती डंक मारते आणि टोमॅटो आपल्याला खराब झालेला दिसतो. तर यासाठी आपण मेलन फ्लाय ल्युअर वापरायचे. आणि त्यानंतर आपण इथं पाहू शकता की 2 प्रकारचे सापळे आहेत. तर या दोन्ही प्रकारच्या सापळ्यामध्ये ही आपण ल्युअर लावू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं त्या फळमाशीस ट्रॅप करू शकतो. तर इथं गोष्ट अशी की हे जे सापळे आहेत किंवा हे लावायचे कसे, तर हे आपण ही पीपीटी प्रेझेंटेशन झाल्यानंतर पाहू आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही शंका असतील या बाबतीत तर त्या आपण या सेशनच्या शेवटी घेऊ. आता ही मेलन फ्लाय ल्युअर जी आहे तर ही आपण लावायची कधी आहे, तर आपलं पीक ज्यावेळी फुलोरा अवस्थेत येतं तर त्यावेळी ह्या फळमाशा आपल्या पिकाकडे आकर्षित होतात आणि त्याच आधी आपल्याला ही ल्युअर आणि सोबत जो शिफारसीत सापळा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे. आणि एकदा लावल्यानंतर ही जी ल्युअर आहे तर ती पुढचे 60 दिवस म्हणजे 2 महिने आपल्या शेतामध्ये फळमाशांना आकर्षित करून त्यांचं नियंत्रण करत असते. आणि त्यानंतर बरोबर आपल्याला 60 ते 65 दिवसानंतर ही जी फक्त आतमधली ल्युअर आहे तर ती फक्त बदलून द्यायची आहे. इथं आपण फळमाशीसाठी दोन्ही प्रकारचे सापळे वापरू शकता. त्यानंतर पुढे जाऊया. नंतर येते फ्रूट फ्लाय ल्युअर, जी खास करून फळवर्गीय पिकांसाठी आपण बनवलेली आहे आणि यामध्ये आकर्षित होणाऱ्या 3 मुख्य फळमाशीच्या प्रजाती आहेत. बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिस, जी खास करून आंबा पिकामध्ये येते. इथे तुम्ही बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिसचं इमेज बघू शकता की कशा पद्धतीने ती माशी दिसते. माशा दिसायला सर्वच एकसारख्या जरी असल्या तरी त्यामध्ये वातावरणानुसार थोडे थोडे बदल झालेले असतात आणि त्यामुळे त्यांचं बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिस, कुकुरबिटी, झोनाटा, कोरेक्टा असं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यांच्या स्पेसिसनुसार त्या ठराविक पिकांवरच येतात. आणि ही जी आपली ल्युअर आहे फ्रूट फ्लाय ल्युअर, तर त्यामध्ये 3 प्रकारच्या फळमाशा आपण आकर्षित करतो. बॅक्ट्रोसेरा डॉर्सॅलिस, जी खास करून आंब्यामध्ये येते, बॅक्ट्रोसेरा झोनाटा, जी लिंबूवर्गीय फळांमध्ये म्हणजे जी आंबट फळे असतात तर त्यामध्ये येते, आणि बॅक्ट्रोसेरा कोरेक्टा, जी पेरूसारख्या पिकामध्ये आपल्याला फळमाशी दिसून येते. आणि ही आपण ल्युअर कोणकोणत्या पिकामध्ये लावू शकतो, तर आंबा, पेरू, चिकू, पपई, सीताफळ, डाळिंब यासारख्या फळवर्गीय पिकांमध्ये फुलोरा अवस्थामध्ये आपण ही ल्युअर आपल्या पिकामध्ये लावू शकतोय, जेणेकरून जी फळमाशी येणार आहे आपल्या फळावर डंक मारण्यासाठी तर ती फळाकडे न जाता डायरेक्ट ट्रॅपमध्ये येऊन अडकून जाईल. तर यासाठी सुद्धा आपण सेमच सारखाच सापळा वापरतोय. सापळ्याचं नाव IPM ट्रॅप आहे, दुसरा आहे मॅक्स प्लस ट्रॅप. हे दोन्ही सुद्धा सापळे आपण वापरू शकतोय. जसं शेतकऱ्याची चॉईस असेल किंवा जी उपलब्धता असेल तर त्याप्रमाणे ही आपण सापळे वापरू शकतोय. तर ह्या सापळ्यांच्या बाबतीत कसं लावलं जातं ते आपण ॲट द एंड ऑफ सेशन पाहूयाच. तर त्यानंतर आहे हरभरा पिकामध्ये आपण बराच वेळा पाहिले असेल की घाटी अळीचा जास्तपणे प्रादुर्भाव असतो. एक हिरव्या रंगाची अळी घाट्यामध्ये तोंड खुपसून आतमधलं जे काही हरभरा आहे तर ती पूर्णपणे खाऊन टाकते. तर ती जी अळी आहे तर त्या अळीसाठी आपण हेलिको ल्युअर देतो आणि सोबत ही जी ल्युअर आहे तर ती आपण फनेल ट्रॅपमध्ये लावतो. इथं आपण फनेल ट्रॅपची इमेज पाहू शकताय आणि इथं पाहू शकताय की तुम्ही जी हेलिकोर्पा आर्मिजेरा, ज्याला आपण अमेरिकन बॉलवर्म असं म्हणतो, तर त्याचा जो प्रौढ पतंग आहे तो इथे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने हा पतंग दिसतो. आणि सापळ्यामध्ये पकडल्यानंतर आपल्याला नक्की समजून येतं की अशाच प्रकारचा पतंग आला आहे का, आणि त्याची जी आपल्या पिकाला नुकसान देते ती अळी अवस्था सुद्धा आपण पाहू शकतो. तर ही ल्युअर आणि हा सापळा आपण कोणकोणत्या पिकामध्ये लावू शकतो, तर साधारण ज्या ज्या पिकामध्ये घाटाळीचा प्रादुर्भाव होतो, जसं तूर असेल, हरभरा असेल, मूग असेल, उडीद असेल, मिरची, कापूस
त्यानंतर मका असेल, भेंडी असेल, सोयाबीन असेल, टोमॅटो असेल, त्यानंतर द्राक्ष असतील, या सर्व पिकांमध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्यामध्ये ह्या किडीच्या नियंत्रणासाठी हे फनल ट्रॅप आणि आपण ही जी ल्यूर आहे, इको ल्यूर आपण वापरू शकतो. आणि ही जी ल्यूर आहे तर ती रबर सेप्टामध्ये येते. तर ह्या पाऊचच्या बाजूला तुम्हाला जो रबर सारखा ट्यूब दिसते तर ती आहे रबर सेप्टा आणि त्यामध्ये ह्या किडीच्या मादी पतंगाचा विशिष्ट जो स्मेल आहे तर तो इम्प्रेग्नेंट केलेला असतो. आणि ह्या ल्यूरचा जो कार्यकाल आहे तर आज आपण जर का ल्यूर लावली आपल्या शेतामध्ये तर तिथून पुढे 45 दिवस म्हणजे साधारण 1.5 महिना ते आपल्या पिकामध्ये जे काही घाटेअळीचे नरपतंग येणार आहेत तर ते आपल्या पिकामध्ये आपल्या ट्रॅपमध्ये अडकून टाकणार आहेत आणि आपल्या पिकामधील जे काही घाटेअळीचं प्रमाण आहे तर ते नैसर्गिकरित्या कमी करणार आहेत. आणि हे आपण लावायचं आहे कधी तर घाटेअळीचं जर का बघितलंय तर हे साधारण पिकाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कधीही येते. त्यामुळे आपलं प्लांटेशन होतं ज्यावेळी आपण टोकनी करतो साधारण पीक उगवून येतं. म्हणजेच काय साधारण 20 ते 25 दिवसाच्या आत ही ल्यूर आणि हा सापळा म्हणजेच आपल्या हरभऱ्यासाठी आपण लावू शकतो. तर त्यानंतर येते पाणी खाणारी अळी ज्याला आपण स्पोडोप्टेरा लिट्युरा या नावानं ओळखतो. तर ह्या अळीची खासियत ही की कारण संपूर्ण देशामध्ये जी त्रासदायक किंवा हिट लिस्टवर असणारी अळी जी जास्त करून आपल्या सर्वच पिकांना त्रास देते किंवा त्यावर कीड म्हणून येते. तर साधारण मागच्या रिसर्चनुसार 2018च्या रिसर्चनुसार ही जी अळी आहे तर ही 100पेक्षा जास्त आपल्या पिकांवर आणि त्यानंतर इतर जे गोष्ट आहेत गवत वगैरे असते तर त्यांवर ही जी कीड आहे तर ती आपल्याला आढळून आलेली आहे. तर हिचं शास्त्रीय नाव येतं स्पोडोप्टेरा लिट्युरा आणि ह्या स्पोडोप्टेरा लिट्युरा म्हणजे पाणी खाणाऱ्या अळीला नियंत्रित करण्यासाठी येते स्पोडोल्यूर आणि सोबत आपण फनल ट्रॅपच वापरायचं आहे. तर कारण याचं कारण मी नंतर सांगेन की फनल ट्रॅपच का वापरायचं आहे. तर इथं तुम्ही अळी अवस्था पाहू शकताय त्यानंतर पतंग अवस्था पाहू शकताय की साधारण राखाडी रंगाचा इथं आपल्याला पतंग दिसून येतो. तर ही स्पोडोप्टेरा लिट्युरा ही अळी ओळखायची कशी तर या इमेजमध्ये आपण पाहू शकताय की त्याच्या मानेवर 2 काळे गडद रंगाचे आपल्याला डॉट दिसत आहेत. त्यानंतर शेपटीकडच्या बाजूला पुन्हा 2 काळ्या रंगाचे गडद डॉट दिसत आहेत आणि त्यानंतर त्याच्या डोक्यावर इन्व्हर्टेड वाय असतं म्हणजेच काय इंग्रजी उलटे अक्षर वाय असं तिच्या डोक्यावर असतं. तर हे जर का 3 चिन्ह आपल्या शेतामधल्या अळीवर कोणत्या दिसून आली तर ती पाणी खाणारी अळी आहे म्हणजे स्पोडोप्टेरा लिट्युरा आहे असं आपण ओळखू शकतोय. आणि ही अळी साधारण कोणकोणत्या पिकामध्ये येते तर जास्त करून सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, टोमॅटोमध्ये, मिरचीमध्ये, मक्का, कोबी, फ्लावर, मिरची, तंबाखू, त्यानंतर सूर्यफूल, भेंडी असेल या इत्यादी पिकांमध्ये किंवा एखाद्या वेळी या किडीला कोणतंही खाण्यासाठी पीक उपलब्ध नसेल तर ती इतर पिकांवर सुद्धा येऊ शकते. आणि इथं आपण स्पोडोल्यूर आणि फनल ट्रॅप वापरून आपण ह्या किडीचं नियंत्रण करू शकतो. तर ही जी ल्यूर आहे तर ही ल्यूर आपण 45 दिवस म्हणजे साधारण 1.5 महिना चालते एकदा लावल्यानंतर. ज्या दिवशी लावणार आहे तर तिथून पुढे मार्किंग करून आपण 45 दिवसानंतर ही ल्यूर आपल्याला बदलायची आहे. आणि ह्या अळीचा जो प्रादुर्भाव आहे तर तो सुरुवातीपासूनच आपल्या पिकामध्ये येत असल्यामुळं पीक लागवडीनंतर लगेचच 2 आठवड्याच्या आत किंवा पिकाच्या काईक वाढ अवस्थेत तर ही हा ट्रॅप आणि ही जी ल्यूर आहे तर ती आपल्याला आपल्या पिकामध्ये लावून द्यायची आहे. तर त्यानंतर अमेरिकन लष्करी अळी तर ही जी कीड आहे तर ती खास करून मका पिकावर येते आणि हिचं जे शास्त्रीय नाव येतं स्पोडोप्टेरा फ्रुजिपर्डा. तर ह्या अळीसाठी आपल्याकडे कोणतंही असं उत्तम प्रकारे नियंत्रित करणारी रसायन आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही. जरी असेल किंवा जरी आपल्याला एखाद्या वेळी परिणाम दिसून आला तर ते काही क्षणिक कालावधीपुरतं आपल्याला दिसून येतं आणि तिथून पुढे पुन्हा या अळीचा जो काही प्रादुर्भाव आहे तर तो वाढत असतो. तर या अळीला नियंत्रित म्हणजे या किडीला नियंत्रित करण्यासाठी आपण FAW ल्यूर देतो आणि सोबत फनेल ट्रॅप हाच ट्रॅप आपण देतोय. तर इथं आपण पाहू शकताय की अमेरिकन लष्करी अळी म्हणजे फॉल आर्मी वर्मचा जो पतंग आहे तर तो कशा पद्धतीने दिसतो आणि अळी अवस्था कशा पद्धतीने दिसतो. इथं या पतंगाची 2 ते 3 वैशिष्ट्य आहे. तर हा जो पतंग आहे तर हा साधारण स्पोडोप्टेरा लिट्युरा म्हणजे पाणी खाणाऱ्या अळीसारखा साधारण दिसतो पण त्याच्या पंखांवर पूर्णपणे थोडंसं शायनिंग असतं किंवा चकाकीपणा असतो. आणि ह्या पतंगाचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा एक उत्तम प्रकारे रात्रीचा ट्रॅव्हलर आहे. तर एका रात्रीत साधारण 100 किलोमीटर अंतर हा पतंग कापू शकतो. म्हणजेच काय आज जर काही इथं असेल तर इथून पुढे एका रात्रीत 100 किलोमीटर अंडी देत असा पुढे जाऊ शकतो. त्यामुळेच या अळीचा प्रादुर्भाव आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.
तर ह्या अळीला आपण ओळखायचं कसं आहे, तर इथं आपण पाहू शकता की अळीच्या डोक्यावर इन्व्हर्टेड वाय म्हणजे इंग्रजी उलटे अक्षर वाय आपल्याला दिसतंय आणि त्याच्या शेपटीकडे जे आपल्याला काळे 4 डॉट दिसत आहेत. तर ही 2 मुख्य लक्षणे आहेत या अळीला ओळखण्यासाठी. ओके. तर त्यानंतर ही जास्त करून अळी येते तर ती मका पिकावर येते. त्यानंतर बाजरी, भेंडी, द्राक्षे, वांगी या पिकांवर सुद्धा ही अळी येऊ शकते. त्यामुळं ही ल्यूर एफएडब्ल्यू ल्यूर आणि सोबत फनेल ट्रॅप आपण पिकाच्या सुरुवातीपासूनच लावणं गरजेचं आहे आणि ही जी ल्यूर आहे तर ती 45 दिवसानंतर आपल्याला बदलणे आवश्यक आहे. त्यानंतर येते भातावरील पिवळा खोडकिडा. तर भातावरील पिवळा खोडकिडा जो आहे तो खास करून भातावर येतो. त्यानंतर भात सोडून आपण ऊसावर या पिवळ्या खोडकिड्याचा प्रादुर्भाव सुद्धा पाहिलेला आहे. तर इथं आपण पाहू शकता की जो पिवळा खोडकिडा आहे तर त्याची पतंग अवस्था जी आपण सापळ्यामध्ये पकडणार आहोत तर ती कशा पद्धतीने दिसते आणि जी अळी अवस्था आहे साधारण ही पहिल्या ते दुसऱ्या इन्स्टॉलमध्ये असणार आहे. पिवळा रंग त्याला पूर्णपणे वाढ झालेल्या अळीमध्ये आपल्याला पिवळा रंग दिसून येतो. तर ही अळी अवस्था आणि इथं आपण पतंग अवस्था जी ट्रॅपमध्ये पकडतो ही आपण पाहू शकता आणि ह्या किडीला नियंत्रित करण्यासाठी येते वायएसबी ल्यूर आणि सोबत फनेल ट्रॅप येतो. आणि हे आपण लावायचं कधी आहे तर ह्या खोडकिड्याचा प्रादुर्भाव आपल्याला साधारण लोंबे पडण्याच्या अवस्थेमध्ये दिसून येतो आणि त्याच्या आधी आपल्याला हा ट्रॅप आणि ल्यूर लावायचा आहे. तर फेरोमोन ट्रॅप जे आहे तर ते मेजरली प्रिव्हेंटिव्ह मेजर्समध्ये येतात म्हणजे प्रतिबंधात्मक उपायांमध्ये येतात. त्यामुळेच काय कीड येऊ नये म्हणून आपण हे सापळे लावत असतो. म्हणूनच आपण पिकाच्या सुरुवातीपासून किंवा संभाव्य किडीचा धोका ओळखून आपण हे सापळे आपल्या पिकामध्ये थोडेसे अगोदरच लावून घेणं कधी फायद्याचं ठरतं. तर ही जी ल्यूर आहे तर ती दर 45 दिवसानंतर आपल्या पिकामध्ये बदलायची आहे. तर भात पीक साधारण 4-4.5 महिन्याचं आपल्याला दिसून येतं. जर का आपण पहिल्या महिन्यात जर का ल्यूर लावली तर आपल्याला 2 ते 3 वेळा ही ल्यूर फक्त बदलायची आहे. सापळा तसाच राहील. तर त्यानंतर जे वांगी उत्पादक असतात तर त्यांना जास्त त्रास देणारी अळी असते ती शेंडे व फळ अळी जिला आपण ल्युसिनोड्स ऑर्बोनलिस म्हणून ओळखतो. म्हणजे ह्या अळीचं जर का पाहिलं तर जो पतंग आपल्याला इमेजमध्ये दिसतो तर तो कोवळ्या शेंड्यांवर आणि फळावर अंडी देतो आणि अंड्यामधून ज्यावेळी अळी बाहेर येईल तर ती डायरेक्ट शेंड्यामध्ये आणि फळामध्ये घुसते लहान असतानाच आणि पूर्णपणे शेंडा पोकळ करून टाकते आणि आतमध्येच मोठी होते आणि ज्यावेळी शेंडा सुकायला लागतो तर त्यावेळी आपल्याला या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. तोपर्यंत आपल्याला नेमका अळीचा प्रादुर्भाव कुठून झालेला आहे हे आपल्याला ओळखता येत नाही आणि शेंडा कट केल्यानंतर त्यामधून आपल्याला गुलाबी रंगाची अळी जिला आपण शेंडे व फळ अळी अशा नावानं ओळखतो तर ती आपल्याला दिसून येते. तर ह्याचं जे नियंत्रण आहे तर ह्यावर रासायनिक उपाय इतके प्रभावी ठरत नाहीत कारण वांगेसारखं पीक जे 12 महिने आपण बाजारामध्ये वापरत असतो तर आपण लगेचच फवारणी करून 3-4 दिवशी ते बाजारामध्ये आणू शकत नाही कारण फवारण्यांचं प्रमाणच इतकं आहे की त्याचा आपल्या डायरेक्ट आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. ही गोष्ट आपल्या निदर्शनात येतेच. त्यामुळं मग ह्या अळीला नियंत्रित करण्यासाठी आपण इथं ब्रिंजल ल्यूर देतो जी खास करून ह्या अळीचे जे काही पतंग आहेत तर ते ट्रॅपमध्ये पकडते. तर यासाठी आपण फनेल ट्रॅप आणि त्यासोबत वॉटर ट्रॅप अशा 2 प्रकारचे सापळे वापरू शकतोय. तर ही जी ल्यूर आहे तरी आपण फनेल ट्रॅप आणि वॉटर ट्रॅप दोन्ही सापळ्यांमध्ये वापरू शकतोय कारण हा जो पतंग आहे तर त्याची जी उडण्याची शैली आहे तर तो व्यवस्थितपणे फनेल ट्रॅपमध्ये सुद्धा अडकू शकतो आणि वॉटर ट्रॅपमध्ये सुद्धा अडकू शकतो. तर या दोन्हीचं लावण्याची पद्धत मी आपल्याला शेवटी सांगेनच की कशा प्रकारे ते लावायचं आहे. त्यानंतर दर 45 दिवसांनी ही जी ल्यूर आहे तर ती आपल्याला आपल्या वांगी पिकामध्ये बदलायची आहे. आणि या जो किडीचा प्रादुर्भाव आहे तो सुरुवातीपासूनच असतो म्हणजे आपण रोपे लावली तिथून पुढे 15 दिवसाच्या आत आपल्याला हमखास आपल्या शेतामध्ये या किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच ट्रॅप आणि ल्यूर ब्रिंजल ल्यूर जी आहे तर तिचा वापर करून आपण या किडींचं नियंत्रण प्रभावीपणे केलं पाहिजे. त्यामुळे होणार काय की सुरुवातीपासूनच कीड आपल्या नियंत्रणात राहील आणि जो काही आपला फवारणीचा खर्च आहे तर तो पूर्णपणे आटोक्यात येईल. त्यानंतर येते टोमॅटोवरील नागअळी. तर नागअळी म्हणजेच काय लीफ मायनर ज्या वेळी आपल्याला टोमॅटो सारख्या पिकामध्ये पानांवर पांढऱ्या नागमोडी वळणाच्या लाईन ज्यावेळी दिसून येतात तर तो आपण नागअळीचा प्रादुर्भाव आहे असं आपण समजू शकतोय. तर ही जी नागअळी आहे टुटा ॲब्सोल्युटा तर ती खास करून टोमॅटो पिकामध्ये येते. त्यानंतर टोमॅटो सोडून बटाटा पिकामध्ये येते. तर ह्या ज्या किडीचा प्रादुर्भाव आहे
तर तो टोमॅटोच्या सर्व भागांवर आपल्याला दिसून येतो. म्हणजे पाने असतील, कोवळे शेंडे असतील किंवा फळ असेल, या 3 मुख्य भागांवर या किडीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतोय. तर ही जी टोमॅटोवरील नागअळी आहे, तर तिला नियंत्रित करण्यासाठी आपण खास करून टुटम ल्यूर वापरतो, जी नागळीचे जे काही पतंग आहेत, टुटा ॲब्सोल्युटा या नागळीचे जे काही पतंग आहेत, तर ते व्यवस्थितपणे आकर्षित करून सापळ्यांमध्ये अडकवून देते. तर त्यासाठी आपण डेल्टा ट्रॅप वापरू शकतो, सोबत वॉटर ट्रॅप वापरू शकतो. ह्या 2 सापळ्यांचा वापर करून आणि त्यामध्ये टुटम ल्यूर लावून आपण आपल्या टोमॅटो पिकामध्ये नागअळीचं चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकतो. आणि त्यासाठी लागणारे स्प्रे वगैरे आहेत, तर त्यांचा खर्च आपण कमी करू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे कोपऱ्यामध्ये इमेज दिसते, अडल्ट ट्रॅप म्हणून असं त्यामध्ये सिग्नेचर दिलेलं आहे. तर यामध्ये आपण पाहू शकता की छोटे जे नागअळीचे जे काही पतंग आहेत, ते डासापेक्षा थोडेसे मोठे असतात. इमेजमध्ये जरी मोठा दिसत असला तरी, तर ते सगळे पतंग आपल्या ल्यूरला आकर्षित होऊन आपल्या डेल्टा ट्रॅपमध्ये चिकटलेले किंवा आकर्षित झालेले दिसून येतात. तर ही जी टुटम ल्यूर आहे, तर ती दर 45 दिवसांनी आपल्याला बदलावी लागते. आणि तर आपण व्यवस्थित पद्धतीने आपण या किडीचं नियंत्रण करू शकतो. तर आणखी एक गोष्ट येते, तर जे आपण फनेल ट्रॅप सांगितलं, तर फनेल ट्रॅप इथून मागच्या आपण घाटे अळीसाठी पाहिला, अमेरिकन लष्करी अळीसाठी पाहिला आणि पाणी खाणाऱ्या अळीसाठी पाहिला, त्यानंतर पिवळ्या खोडकिडीसाठी पाहिला. तर या 4ही किडींसाठी आपण फनेल ट्रॅपच का वापरतो? कारण या ज्या 4 किडी आहेत, तर त्यांची जी उडण्याची शैली आहे किंवा जसं आपण फुलपाखरू उडते यादृच्छिक गतीमध्ये, तर त्या पद्धतीने या 4ही किडींचे जे पतंग आहेत, तर त्या पद्धतीने ते उडतात आणि ते फनेल ट्रॅपमध्ये व्यवस्थित पद्धतीने अडकू शकतात. म्हणून आपण इथे फनेल ट्रॅप वापरण्यासाठी सजेस्ट करतोय. जर का आपण टुटम ल्यूर लावत असाल, तर त्यामध्ये आपण वॉटर ट्रॅपच वापरायचा आहे किंवा डेल्टा ट्रॅपच वापरायचा आहे. कारण हे 2 सापळे सोडून आपण कोणत्याही सापळ्यामध्ये हे जे अडल्ट आहेत, नागळीचे जे पतंग आहेत, तर ते आपण पकडू शकत नाही. आपण योग्य ल्यूरसोबत शिफारसीत सापळा वापरणं गरजेचं आहे. तर त्यानंतर कोबीवरील चौकोनी ठिपक्याचा पतंग. तर चौकोनी ठिपक्यांचा जो पतंग आहे, तो खास करून कोबी, फ्लावर, मुळा, ब्रॉकोली या मुख्य पिकांवर येतो. आणि त्याचा जो प्रादुर्भाव किंवा जी खाण्याची शैली आहे, जी पाणी खाणारी अळी जितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान देते, तर त्या तितक्याच पट्टीमध्ये हा जो चौकोनी ठिपक्याचा पतंग आहे, तर त्याची अळी अवस्था आपल्याला त्रास देत असते. तर इथं आपल्याला वॉटर ट्रॅप आणि सोबत डेल्टा ट्रॅप या दोन्ही ट्रॅपमध्ये आपण डीबीएम ल्यूर जी खास करून चौकोनी ठिपक्याच्या पतंगांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचं व्यवस्थित पद्धतीने नियंत्रित करण्यासाठी आपण डेल्टा ट्रॅप आणि वॉटर ट्रॅप या दोन्ही सापळ्यांमध्ये हे वापरू शकतो. आणि सोबत आपल्याला दर 45 दिवसांनी ही आपल्याला बदलायची आहे. आणि ही लावायची आहे कधी? तर हा जो चौकोनी ठिपक्याचा पतंग आहे, तर तो रोप अवस्थेपासून आपल्याला लगेचच याचा प्रादुर्भाव आपल्याला आपल्या कोबीमध्ये, फ्लॉवरमध्ये, ब्रॉकोलीमध्ये झालेला दिसून येतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच असा सापळा सोबत वॉटर ट्रॅप किंवा डेल्टा ट्रॅप वापरून आपण आपल्या शेतामध्ये चौकोनी ठिपक्याच्या पतंगाचं व्यवस्थित पद्धतीने नियंत्रण करणं आवश्यक आहे. तर त्यानंतर गुलाबी बोंडअळी, जिला आपण शेंदरी बोंडअळी सुद्धा म्हणतो, जी खास करून कापूस पिकावर येते आणि कापसामध्ये फुलोरा अवस्थामध्ये येते आणि पूर्णपणे फूल खराब करते, सोबत बोंडेही खराब करते. तर त्या अळीला किंवा त्या किडीला नियंत्रित करण्यासाठी आपण गुलाबी फ्लाय ल्यूर देतो, जी खास करून पिंक बॉलवर्म म्हणजे गुलाबी बोंड अळी जी आहे, तर ती नियंत्रित करण्यासाठी. तर ही आपण नियंत्रित कोणत्या सापळ्याच्या माध्यमातून करू शकतो? तर इथं आहे फनेल ट्रॅप. तर फनेल ट्रॅपमध्ये ही जी ल्यूर आहे, तर ती आपण लावून जे गुलाबी बोंडअळीचे पतंग आहे, इथं आपल्याला काळपट राखाडी रंगाचा जो पतंग दिसतोय गुलाबी बोंडअळीचा, तर तो आपण या सापळ्यामध्ये अडकवून आपल्या पिकामधील गुलाबी बोंडअळीचं प्रमाण नक्कीच कमी करू शकतो. तर ही कापूस आणि भेंडी या 2 पिकांमध्ये येते. तर जास्त करून कापसावर आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर ह्या किडीला गुलाबी बोंडअळी असं का म्हणतात? साधारण शेंद्री गुलाबी अशा रंगाची जी अळी असते, त्यामुळे आपण याला गुलाबी बोंडअळी असं म्हणतो. तर ह्या अळीचा जो प्रादुर्भाव आहे, तर तो साधारण पीक 30 दिवसांचं झाल्यानंतर किंवा तिथून पुढे आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो. आणि त्या 30 दिवसांच्या आत आपण आपल्या कापूस पिकामध्ये गुलाबी फ्लाय ल्यूर आणि सोबत फनेल ट्रॅप वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये ज्या काही गुलाबी बोंडअळीचे पतंग येणार आहे, तर ते आपल्या पिकावर अंडी न देता डायरेक्ट सापळ्यामध्ये येतील आणि आपलं पीक जे आहे, तर ते या किडीपासून वाचून येईल.
आणि हे आपण जरी 30 दिवसामध्ये शक्य नाही झालं तर सोबत आपण आपल्या पिकाचं निरीक्षण करून जेव्हा फुलोरा अवस्था येते तर त्या दरम्यान आपण हा सापळा आणि सोबत गुलाबी फ्लाय लूर लावणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यानंतर उसावरील खोडकिडा ज्याला आपण अर्ली शूट बोरर ज्याचं नाव चिलो इन्फेस्टिलस असं आहे. तर त्याच्यासाठी शुगरकेन ESB ल्यूर नावाची ल्यूर येते आणि त्याला आपण फनेल ट्रॅपच्या माध्यमातून आकर्षित करून पकडू शकतो. तर ही जी चिलो इन्फेस्टिलस हा भातावरील खोडकिडा आहे ज्याला आपण अर्ली शूट बोरर असं सुद्धा म्हणतो. तर हा जो खोडकिडा आहे तर तो ऊस पिकामध्ये 3 ते 4 महिन्याच्या ऊस रोपाच्या अवस्थेमध्ये तर या किड्याचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो आणि त्या वेळेपर्यंत हा सापळा आपण आपल्या ऊस पिकामध्ये लावू शकतो. कारण ऊस मोठा झाल्यानंतर त्यामध्ये सापळा वगैरे लावणं थोडं अवघड पडतं किंवा ते शक्यही नसतं. तर साधारण आपलं जे ऊस पीक आहे तर ते 3 ते 4 महिन्याचं होऊपर्यंत आपण आपल्या पिकामध्ये अर्ली शूट बोरर त्याचे जे काही पतंग आहे तर ते 3 ते 4 महिन्यापर्यंत पकडून आपल्या ऊसाचं या खोडकिड्यापासून संरक्षण करू शकतो. तर हा जो खोडकिडा आहे तर ते ऊस पीक सोडून आपण मका आणि ज्वारी या पिकांवर सुद्धा येतो आणि ऊस जर का आपण लावला असेल तर आपण ऊस 21 दिवसाच्या आत किंवा साधारण 1 महिन्यापर्यंत आपल्याला उगवून आलेला दिसतोय. तर तिथून पुढे 2 ते 3 महिने आपण यामध्ये फक्त ल्यूर बदलायचे आहे. तर त्यानंतर आपल्या नारळ पिकावरील गेंडा भुंग्या आणि सोंड्या भुंग्या. तर ह्या ज्या 2 नारळ पिकावरील मुख्य किडे आहेत तर ह्याचा प्रादुर्भाव जास्त करून आपल्याला कोकणामध्ये जाणवून येतो. जे कोणी नारळ बागायतदार आपल्या इथे जरी असतील तर त्यांना सुद्धा बऱ्याच वेळेला या किडीचा उद्रेक आहे तर तो जाणवला असेल. तर पहिल्यांदा आपण गेंडाभुंगा म्हणजेच रायनोसोरस बीटल याच्याविषयी बोलू. तर हा जो रायनोसोरस बीटल आहे तर तो आपल्या नारळाची पाने कोवळी असताना किंवा लहान असताना त्यामध्ये कट मारतो आणि ज्यावेळी ती पाने बाहेर पडतात किंवा मोठी होतात त्यावेळी आपल्याला नारळाचं पान त्रिकोणी आकाराचं कट केलेलं दिसून येतं. आणि अशी जर का पानं आपल्याला नारळाच्या शेंड्यावर दिसून आली तर आपण गेंडाभुंगा म्हणजे रायनोसोरस बीटलचा प्रादुर्भाव झालेला आहे असं आपण समजू शकतो. त्यानंतर येतो रेड पाम विव्हिल. तर हा जो त्याला आपण सोंड्याभुंगा या नावानं ओळखतोय. तर ज्या वेळी रायनोसोरस बीटल म्हणजे गेंड्याभुंग्याचा प्रादुर्भाव आपल्या नारळ पिकावर होईल तर त्यावेळी सोंड्याभुंगा त्यात हमखास आकर्षित झालेला दिसून येतो. तर असं का ज्यावेळी रायनोसोरस बीटल नारळाची पानं कट करतो त्यावेळी जो नारळाच्या पानामधून स्मेल बाहेर पडतो, वास बाहेर पडतो, तर त्या वासाला आकर्षित होऊन त्यामध्ये RPW जो रेड पाम विव्हिल या नावानं ओळखतो आपण तर तो हमखास तिथं आकर्षित होतो. त्यामुळेच काय ज्यावेळी रायनोसोरस बीटलचा आपल्या नारळ पिकावर प्रादुर्भाव होईल तर त्यावेळी आपण रेड पाम विव्हिलचा पण प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे असं समजूनच ही जी ल्यूर आहे बीटल ल्यूर आणि सोबत RPW ल्यूर आपण आपल्या नारळ पिकामध्ये लावणं गरजेचं आहे. तर ही आपण ल्यूर कोणत्या ट्रॅपमध्ये लावू शकतो तर त्यासाठी येतो बकेट ट्रॅप आणि सोबत कोको ॲक्टिवेटर येतो जो आपल्या कीटकांचा कॅचिंग रेट आहे किंवा त्यांना जे आकर्षित करण्याची शक्ती आहे तर ती दुप्पट करत असतो. तर हे जे सापळे आहेत बकेट ट्रॅप तर हे आपण कमी लावतो. एकरी साधारण आपण 4 ते 5 इतके सापळे लावण्यासाठी सजेस्ट करतो किंवा एका लाईनमध्ये आपल्या नारळाची झाडे असतील तर 20 झाडांच्या मध्ये एक सापळा या पद्धतीनं लावण्यासाठी हे सजेस्ट करत असतो. तर त्यानंतर येते व्हाईट ग्रब. तर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं भरपूर प्रमाण आहे, कारखाने आहेत आणि ह्या ऊस पिकामध्ये आपल्याला सगळ्यात धोकादायक जी कीड आहे तर ती होमणी आहे. आणि ह्या होमणीवर आपण रासायनिक नियंत्रण पाहिलं, जैविक नियंत्रण पाहिलं, पण म्हणावं तितकं आपल्याला नियंत्रण व्यवस्थित पद्धतीने आलेलं नाही. कारण इथं आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की जे होमणीचं जीवनचक्र आहे तर ही गोष्ट थोडंसं त्याकडे आपण दुर्लक्ष केलं किंवा फक्त आपण जी आळी अवस्था आहे, जी होमणी दिसते तर तिच्या नियंत्रणासाठी प्रयत्न केले. पण हिचं जर का ही होमणी जी कीड आहे तर या किडीचं जीवनचक्र जर का आपण पाहिलं तर ते टाइम स्पेसिफिक आहे. म्हणजे विशिष्ट महिन्यामध्ये या किडीची विशिष्ट अवस्थाच आपल्याला दिसून येते. जर का बघितलं आपण तर एप्रिल, मे, जून या 3 महिन्यामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा वळीव पाऊस पडतो तर वळीव पाऊस झाल्यानंतर हे भोंगे आपल्याला जमिनीमधून बाहेर आलेले दिसतात आणि ते बाभूळ असेल किंवा नीम असेल तर या पिकांवर ही जी काही झाडे आहेत तर या झाडांच्या पानांवर आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येतात
आणि ह्या 3 महिन्यामध्ये हे आपले जे काही प्रजनन वगैरे आहे तर या गोष्टी इथं पूर्ण करतात या 3 महिन्यामध्ये आणि पुन्हा जमिनीमध्ये अंडी देतात जुलै ऑगस्टच्या दरम्यान आणि त्यानंतर पुन्हा ही हुमणीचं जीवनचक्र पुढे चालू राहतं आणि त्यानंतर ही जी हुमणी अवस्था आहे तर ती साधारण 6 ते 7 महिने जमिनीमध्येच असते आणि ज्यावेळी हुमणीची वाढ पूर्ण होते तर पूर्ण वाढ झालेली हुमणी कोशावस्थेमध्ये जाते साधारण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या कालावधीमध्ये आणि त्यानंतर हा जो कोश आहे तर तो कोश सुप्तावस्थेमध्ये जातो आणि ज्यावेळी पुन्हा एप्रिल मेच्या दरम्यान ज्यावेळी पुन्हा वळीव पाऊस पडेल तर त्यावेळी सुप्तावस्थेत असलेल्या कोशातून भुंगे बाहेर पडतात आणि ज्यावेळी पावसाचं त्यांना वातावरण मिळेल किंवा पोषक वातावरण मिळेल तर त्यावेळी ते जमिनीमधून बाहेर पडतात आणि पुन्हा ते जे नीम असेल किंवा बाभूळ असेल तर या झाडांवर जाऊन आपली उपजीविका किंवा त्यांचं जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी चालू करतो तर ही जी व्हाईट ग्रुप ल्यूर आहे तर ही आपण खास करून आता मी सांगितल्याप्रमाणे तर ही जी ल्यूर आहे तर ती मे जून जुलै किंवा एप्रिल मे जून या 3 महिन्यामध्येच आपण ही ल्यूर आणि सोबत बकेट ट्रॅप लावू शकतो आणि ह्या जर का हुमणी किडीचं जीवनचक्र पाहिलं तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे की भुंगा ही अवस्था सोडत तर इतर कोणतीही अवस्था आपल्याला जमिनीच्या बाहेर सापडत नाही अंडे असतील किंवा हुमणी अळी असेल किंवा तिचा कोश असेल तर ती पूर्णपणे आपल्याला मातीच्या आतमध्ये असते आणि भुंगा ही एकमेव अवस्था आहे जी साधारण एप्रिल मे जून या 3 महिन्यामध्येच आपल्याला दिसून येते ती एकमेव अवस्था आहे जी जमिनीच्या बाहेर आपल्याला दिसून येते आणि तिचं नियंत्रण करणं आपल्याला सोपं जातं कारण का ही वातावरणामध्ये म्हणजे खुल्या वातावरणामध्ये आपल्याला दिसून येतं आणि एकदा हे भुंगे आपल्या सापळ्यामध्ये अडकून पडले तर त्यामध्ये या किडीचं जीवनचक्र आहे तर ते थांबून जाणार आहे तर याचा फायदा इतका की एक जो हुमणीचा मादी भुंगा असतो तर आपल्याला माहितीच असेल की साधारण 70 ते 80 अंडी एका मादी भुंग्यापासून घातली जातात आणि तेच जर का आपण इथं एक जरी भुंगा पकडला तर आपल्या पिकामध्ये होणाऱ्या पुढच्या 70 ते 80 हुमण्या ज्या आहेत तर त्या आपण थांबवत असतो अशा पद्धतीनं हा ट्रॅप मागील वर्षापासून म्हणजे ह्या उन्हाळ्यापासून आपण शेतकऱ्यांसाठी बाजारात उपलब्ध करून दिलेला आहे आणि याचा वापर करून बरेच शेतकरी आता इथून पुढे तर खास करून याच्यावरच आपण नक्कीच काम करू तर ह्या जे सापळ्यांचं प्रमाण आहे तर ते 5 ते 6 ट्रॅप आपल्याला पर एकर लावावे लागतात आणि ही जी ल्यूर आहे तर ती साधारण 30 दिवस चालते म्हणजेच काय 1 महिन्यानंतर आपल्याला फक्त सापळ्याच्या आतमधील ल्यूर बदलून द्यायची आहे तर ही जी आपण व्हाईट ग्रुप ल्यूर बनवलेली आहे तर त्यामध्ये खास करून होलोट्रॅकिया सेराटा आणि होलोट्रॅकिया कॉन्सोन्जेनिया या 2 प्रजातीच्या भुंगे म्हणजेच हुमणी किडी यामध्ये आकर्षित होतात ज्या खास करून माळ भागावर आपल्याला दिसून येतात आणि जी लिकोफोलिस लेपिडोफोरा आहे जी आपल्याला नदीकाठची जी हुमणी म्हणतो तर त्याच्यावर सुद्धा आपण सध्या काम चालू केलेलं आहे जेणेकरून या उन्हाळ्यापासून आपण त्याच्यासाठी सुद्धा ट्रॅप आणि ल्यूर उपलब्ध करून देऊ तर हेच झालं सापळ्यांच्या बाबतीत त्यानंतर आपण चिकट सापळे पाहूयात की चिकट सापळ्यांचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो तर चिकट सापळे जर का पाहिले तर आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल की पिवळे आणि निळ्या रंगाचे सापळे शेतामध्ये लावलेले दिसतात तर असे पहिल्यांदा आपण पाहूयात की पिवळा आणि निळा रंगच का कारण पिवळ्या रंगाला आकर्षित होणाऱ्या किडी वेगळ्या असतात आणि निळ्या रंगाला आकर्षित होणाऱ्या किडी ज्या आहेत तर त्या वेगळ्या असतात तर पिवळ्या रंगाला कोणकोणते कीटक आकर्षित होतात तर मावा असेल तुडतुड असतील त्यानंतर पांढरी माशी असतील तर या 3 मुख्य किडे जे आहेत ज्या रसशोषक किडे आहेत तर ते खास करून पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात त्यानंतर जो निळा रंग आहे तर त्यामध्ये खास करून थ्रिप्स असतील त्यानंतर नागडीचे पतंग असेल त्यानंतर चौकोनी ठिपक्याचा पतंग असेल तर ते मेजरली निळ्या रंगाकडे आकर्षित होतात तर अशा पद्धतीनं पिवळ्या आणि निळ्या रंगाचा वापर करून आपण या किडींना आकर्षित करतो आणि चिकट सापळ्यांच्या माध्यमातून एकदा त्या सापळ्यांवर चिकटल्या की तिथंच त्यांचा मृत्यू होतो आणि जीवनचक्र थांबून जातं तर इथं जे आपण ग्लू ट्रॅपर या नावानं जे दिलेलं आहे तर यामध्ये आपल्याला शीट जे आहे पॉलिबॅग जे आहे तर त्या वेगळ्या आहेत आणि सोबत त्याला ग्लू येतो तो ग्लू फक्त आपण आपल्या हातामध्ये दोन्ही पिशव्या घालून त्यामध्ये ग्लू थोडासा ओतून आपण पुसून द्यायचा आहे आणि आपण जी पिशवी पॉलिबॅग सारखी येते ही आणि आपण आपल्या शेतामध्ये ही पिशवी उभी करून द्यायची आहे आणि ह्या प्रोडक्टचं वैशिष्ट्य असं की हे आपण 2 ते 3 वेळा वापरू शकतो फक्त आपल्याला ज्यावेळी कीटकांनी हा पूर्ण शीट भरून जाईल त्यावेळी आपण डिझेल किंवा रॉकेलने क्लीन करून आपण पुन्हा त्यावर ग्लू लावू शकतो
तर इथं आपण पाहू शकता की पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांमध्ये बरेच व्हेरिएशन्स येतात. ते क्वालिटीवर डिपेंड आहे, पण सगळ्या पिवळ्या आणि निळ्या चिकट सापळ्यांचं काम एकच आहे. तर या पद्धतीचे रेडी टू यूज चिकट सापळे सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला हे स्टिकर काढावं लागतं आणि आपल्या शेतामध्ये हे अडकून द्यावे लागतं. इथं आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हे पिवळ्या निळ्या चिकट सापळे काम करतात. म्हणजे पिवळ्या रंगाच्या ज्या स्टिकी ट्रॅप आहेत, तर त्यांना जास्त करून पांढरी माशी आकर्षित झालेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर इथं आपण चौकोनी टिपक्याचे पतंग ल्युअरकडे आकर्षित होऊन डेल्टा ट्रॅपमध्ये कसे चिकटलेले दिसत आहेत. आणि हा जो ग्लू ट्रॅपर आहे, तर ते ग्लू लावल्यानंतर आपण कशा पद्धतीने लावायचं आहे तर ते आपण इथं पाहू शकताय. आणि त्यानंतर जे आपण फळमाशी संबंधी बोललो, तर टोमॅटो पिकामध्ये जी टोमॅटो पिकण्याच्या अवस्थेत फळमाशी येते, तर तिच्या नियंत्रणासाठी आपण इथं फळमाशा सुद्धा सापडलेला पाहू शकतो. त्यानंतर जे हुमणीचे भोंगे आहेत, तर ते हुमणीचे भोंगे ल्युअरकडे आकर्षित होऊन बकेट ट्रॅपमध्ये पडलेले सुद्धा इथं आपण पाहू शकतो. तर हे झालं आपण ऑन द मार्केटमध्ये असलेल्या ल्युअर विषयी, ट्रॅप विषयी. त्यानंतर आपण इथून पुढे सुद्धा जे काही आपल्याला किडी आपण फेरोमोन ट्रॅपच्या माध्यमातून नियंत्रित करू शकतो, तर त्यांच्या इथं ज्या आपल्याला ज्या किडी दिसत आहेत, जसे थ्रिप्स असेल किंवा फ्रूट सकिंग मॉथ असेल किंवा पोटॅटो ट्युबर मॉथ असेल, या वेगवेगळ्या किडींवर सध्या आपण रिसर्च करतोय, जेणेकरून आपण पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन फेरोमोन ट्रॅपच्या माध्यमातून त्या किडींचं करू शकू. तर आपण हे सापळे सर्व बघितले, तर हे सापळ्यांचं जे एकरी प्रमाण आहे किंवा कशा पद्धतीनं त्यांचा आपण आपल्या शेतामध्ये ॲक्च्युअलमध्ये लावायचे आहे, तर ते आपण पाहूया. तर कामगंध सापळे वापरताना तर त्यांना आपल्या शेतामध्ये लावायच्या मुख्य 2 पद्धती येतात. पहिली येते मॉनिटरिंग आणि दुसरी येते मास ट्रॅपिंग. जे आपण शासन स्तरावर सजेस्ट करतो की हेक्टरी 5 सापळे लावले पाहिजे, तर त्यामधून होतंय काय की फक्त आपण आपल्या पिकामध्ये येणाऱ्या किडींचं सर्वेक्षण करू शकतो. म्हणजेच काय, आपण आपल्या पिकामधल्या किडींचं प्रमाण पाहू शकतो 5 सापळे लावून. तर इथं आपण सजेस्ट करतोय की सर्वेक्षणासाठी आणि कीड नियंत्रणासाठी तर आपण किमान 8 ते 10 सापळे पर एकर आपल्या शेतामध्ये लावले पाहिजेत. यामुळे होणार काय आहे की आपल्या पिकामध्ये येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे ते सुद्धा आपल्याला समजणार आहे. त्यानंतर आपण 60 ते 70% आपल्या किडीचं नियंत्रण सुद्धा होणार आहे. हे झालं मॉनिटरिंगमध्ये. आणि मास ट्रॅपिंग ही अशी संकल्पना आहे की आपण सुरुवातीला मॉनिटरिंग केलं, त्यामध्ये आपल्याला भरपूर किडे जर का सापडत असतील, जर सरासरी 2 ते 3 प्रत्येक सापळ्यामध्ये पतंग सापडत असतील, तर किडीचं प्रमाण आपण सरासरी आहे असं समजू शकतो. आणि जर का पुढच्या काही दिवसात म्हणजे सापळा लावल्यानंतर पुढच्या 8 ते 10 दिवसात आपल्याला 7 ते 8 या प्रमाणात सरासरी पतंग जर का सापडत असतील, तर आपल्याला मास ट्रॅपिंगमध्ये कन्वर्ट व्हावं लागतं, जेणेकरून किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये. तर मास ट्रॅपिंगमध्ये आपण करतो काय, तर आपण 15 ते 25 किंवा 20 ते 25 इतके सापळे आपण एकरी लावत असतो. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात किडींचे पतंग पकडून आपण आपल्या शेतामधील किडींचं प्रमाण आहे तर ते 80 ते 90% कमी करू शकतो. त्यामुळे जे काही आपल्या कीटकनाशकांवर होणारा खर्च आहे, तर तो नक्कीच कमी होतोय आणि एक पर्यावरणपूरक कीड व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने आपण करू शकतोय. तर या पद्धतीनं आपण मॉनिटरिंग आणि मास ट्रॅपिंग या 2 पद्धतींच्या माध्यमातून आपण आपल्या किडीचं किंवा किडींचे प्रमाण असेल आणि त्यांचं संपूर्ण पद्धतीने नियंत्रण असेल, तर ते चांगल्या पद्धतीने करू शकतोय. तर हे आपण प्रत्येक सापळ्या बाबतीत बघितलं की एकरी त्यांचं प्रमाण किती असावं किंवा काय कोणत्या गोष्टी कशा असाव्या. तर इथं आपल्याला सापळे लावताना थोड्याशा काळजी घ्यावी लागते, कारण ही काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे, तरच आपल्याला हे सापळे त्या चांगल्या पद्धतीनं रिझल्ट दाखवतील. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण अस्वच्छ हाताने ल्युअरला स्पर्श नाही करायचा आहे, कारण जी ल्युअर असते त्यामध्ये जो स्मेल असतो किंवा जो वास दिलेला असतो त्या ल्युअरला, तर तो खूप संवेदनशील असतो. जर का आपण आपल्या उघड्या हाताने त्याला हात वगैरे लावला किंवा हाताला आपल्या कोणतेही केमिकल किंवा एखाद्या वेळी तेल वगैरे लागलेलं असलं, तर त्यामध्ये आपण इन्सेक्ट कॅच करण्यासाठी थोडंसं त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणूनच आपण काय करायचं आहे की ल्युअरमधला डायरेक्ट हात न लावता पॅकेटमध्ये पकडूनच आपण ती ट्रॅपमध्ये लावली पाहिजे. ते आपण नेमकं कसं आपण थोड्या पाहूया. तर सापळे लावल्यानंतर ज्या काही आपण रासायनिक कीटकनाशकांच्या असतील किंवा टॉनिकच्या फवारण्या असतील, तर शेतामध्ये करताना
त्यांचा ल्युअरशी थेट संपर्क टाळायचा आहे किंवा जो काही फवारा वाऱ्याने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ट्रॅपकडे आपल्याला जाऊ द्यायचं नाही. त्यानंतर ल्युअर लावल्यानंतरची तारीख आपल्याला नोट करून ठेवायची आहे की पुढच्या 45 दिवसानंतर 45-50 दिवसानंतर आपल्याला व्यवस्थितपणे ल्युअर बदलता येईल. त्यानंतर ल्युअर हाताळण्यापूर्वी किंवा हाताळल्यानंतर व्यवस्थितपणे हात आपण आपले स्वच्छ करून घ्यायचे. तर ह्या सापळ्यांची जी उंची आहे तर तुम्ही कोणताही सापळा घ्या तर त्या सापळ्याची उंची आपल्या पिकाच्या उंचीपासून साधारण अर्धा ते 1 फूट किंवा जास्तीत जास्त 1.5 फूट इतकी ठेवायची आहे. कारण आपण सापळे लावण्याची जी उंची आहे तर ती आपण इकडे तिकडे थोडीफार बदलू शकतो. जी फळवर्गीय पिके असतात तर त्यांची उंची भरपूर जास्त असते तर त्यामध्ये आपण फांद्यांना वगैरे आपण ट्रॅप अडकून देऊ शकतो जेणेकरून कीड त्यामध्ये कोणताही अडथळा न येता व्यवस्थित पद्धतीने ट्रॅपमध्ये अडकून जाईल. आपण जी आपली नगदी पिकं वगैरे असतात म्हणजे सोयाबीन असेल किंवा टोमॅटो असेल किंवा वांगी असतील तर त्या पिकांमध्ये पिकाची जी उंची आहे तर त्या पिकाच्या उंचीच्या वर अर्धा ते 1 फूट इतक्या उंचीवर आपण हे सापळे लावले पाहिजे. तर हे झालं प्रत्येक सापळ्यांच्या बाबतीत किंवा तिखट सापळे असतील किंवा कामगिरी सापळे असतील त्यांच्या बाबतीत झालं. तर ही आपण सापळे वगैरे सगळ्या गोष्टी पाहिल्या. तर आपली जी सध्या शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे त्यांचा जो रासायनिक कीटकनाशके वापरण्यावर भर आहे तर त्या गोष्टींवर फोकस करून आपण शेतकऱ्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती वापरण्यासाठी त्यासंबंधी जागरूकता करण्यासाठी किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपण IPM स्कूल नावाचा एक प्रोजेक्ट रन करतोय. तर त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकात्मिक कीड व्यवस्थापनाविषयी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजेच काय की रोगमुक्त बियाणं वापरणे किंवा बीज प्रक्रिया करणं, त्यानंतर पक्षी थांबे उभं करणं, कामगंध सापळे वापरणं. त्यामुळे जेव्हा आपली कीड एक आर्थिक नुकसान पातळीच्या वर जाते असं जाणवल्यानंतरच आपण रासायनिक कीटकनाशकांचा आधार घ्यावा. म्हणजे या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या शेतकऱ्यांना पटवून देऊन त्या पद्धतीनं त्यांना परावृत्त करण्यासाठी आपण IPM स्कूल हा प्रोजेक्ट रन करतोय. त्या माध्यमातून आपण शासन स्तरावर सुद्धा कार्यशाळा वगैरे शेतकऱ्यांसाठी घेतोय. आणि हे जे काम आहे IPM स्कूलचं तर ते आपण मागील 1 वर्षापासून करत आहोत. तर ही गोष्ट आपण IPM स्कूल संबंधी सगळं बोललोयच. थँक्यू. तर आपल्याला ज्या काही कामगंध सापळ्यांच्या विषयी आता जे आपलं PPT प्रेझेंटेशन झालं किंवा त्यासंबंधी कोणत्याही शंका असतील तर त्या तुम्ही इथं विचारू शकताय. आणि सोबत आपण सापळा कसा लावावा तर त्याचा एक डेमो सुद्धा मी इथं आपल्याला देईन. हॅलो हॅलो सर, माझा आवाज येतोय ना? हा, ओके सर. पहिल्यांदा आपण काय करूया की एक फनेल ट्रॅपमध्ये एक मी ल्युअर लावून दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल की ही गोष्ट लगेच समजणार नाही पण मी समजवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वांनी नीटपणे पाहून घ्या. तर व्हिडिओ दिसतोय आपल्याला नीटपणे? हो. ओके. तर ही आहे स्पोडोल्युर जी आपण पाणी खाणाऱ्या अळीसाठी किंवा त्या अळीला नियंत्रित करण्यासाठी वापरतो. ओके. आणि ही जी ल्युअर आहे तर आपण PPT मध्ये पाहिलं की ही जी ल्युअर आहे तर ते आपण फनेल ट्रॅपमध्ये लावत असतो. तर ते साध्या सोप्या पद्धतीमध्ये लावायची कशी आहे हे मी थोडंसं आपल्याला दाखवतो. तर अशा प्रकारे ल्युअरचं पाऊच आपल्या हातामध्ये आल्यानंतर आपण यामध्ये ल्युअर कोट आहे. ल्युअर जी आहे तर ती रबर शेपटामध्ये येते. जसं आपल्या सायकलचा होल ट्यूब असतो तर त्या पद्धतीमध्ये ही ल्युअर येते आणि आपण पॅकेट कटरने कट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे पॅकेट आपण कट केलेलं आहे आणि त्यामधून ल्युअर आपण थोडीशी इतकीच बाहेर घ्यायचं आहे. आपल्याला दिसते दिसते प्रत्येकाला? हो. ओके. तर इतकीच आपल्याला ही ल्युअर आपल्या पॅकेटमधून बाहेर काढायची आहे. आणि पॅकेटमध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलं की आपण ल्युअरला डायरेक्ट हात नाही लावायचा आहे तर अशा पद्धतीने पॅकेटमध्येच ही आपण ल्युअर पकडायची आहे. तर ह्या ल्युअरकडे जर का आपण पाहिलं तर यामध्ये ल्युअरची निमुळती एक बाजू असते आणि पसरट एक बाजू असते. आणि जी निमुळती बाजू आहे
जी मी आता बाहेर काढलेली आहे पॅकेटच्या थोडीशी, तर ती निमुळती बाजू आपण फनेल ट्रॅपची जी वरची प्लेट असते कॅनोपी अशा पद्धतीने दिसते प्रत्येकाला. तर या कॅनोपीमध्ये दोन आपल्याला प्रोजेक्शन दिसून येतात. एक येतं असं तुम्हाला मोठं फुल टाईप प्रोजेक्शन दिसेल, त्यानंतर इथं आपल्याला नॉब सारखं प्रोजेक्शन दिसेल. तर या नॉब मध्ये आपल्याला ही जी ल्यूर आहे तर ही ल्यूर आपण लावायची आहे. तर हे दोन प्रोजेक्शन कशासाठी आहेत हे मी थोडंसं सांगतो. तर हा जो नॉब आहे तर हा नॉब आपण रबर सेप्टामध्ये येणाऱ्या ल्यूरना लावण्यासाठी आहे. आणि हे जे आपण दुसरं प्रोजेक्शन दिलेलं आहे होल टाईप, तर हे प्रोजेक्शन प्लास्टिकमध्ये येणाऱ्या ल्यूरसाठी आपण सजेस्ट करत असतो. आणि ही जी आपली ल्यूर आहे तर ही रबर सेप्टामध्ये येते, म्हणून आपण ही ल्यूर ह्या नॉबमध्ये लावून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने हे पकडायचं आहे या पद्धतीने. आणि इथं हा जो नॉब दिसतोय तर त्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने लावायचे आहे. थोडीशी ल्यूर फिट झाल्यानंतर हा फक्त आपण जे ल्यूरचं पाऊच आहे तर ते बाजूला काढून द्यायचं आहे. इथं आपल्याला ही ल्यूर आपण लावलेली दिसून येते. इथं आपण कोणताही ल्यूरला डायरेक्ट स्पर्श केलेला नाही. तर हा झाला एक पार्ट. त्यानंतर जी फनेल कॅनोपी येते या पद्धतीने सर्वांना दिसते. तर ह्या कॅनोपीमध्ये रबर येतो. हा रबर आपल्याला मोकळा करायचा आहे आणि या पद्धतीनं हा जो पॉलीबॅग येते खालच्या बाजूला, ही वरची बाजू झाली, ही खालची बाजू पॉलीबॅगची. आणि ह्या खालच्या बाजूला इथं आपण सोबत मिळालेल्या लबरने छोटीशी गाठ मारून घ्यायची आहे. हे आपण नंतर सुतळीच्या साहाय्याने किंवा दोराच्या साहाय्याने नंतर बांधून द्यायचं आहे, जेणेकरून वाऱ्याने वगैरे ते हलू नये. तर या पद्धतीनं आपण हे तयार करून घेतलेलं आहे. इथं आपण बांधलेलं आहे. आणि ही जी कॅनोपी आहे आणि ही जी कॅनोपी दिसते आपल्याला, इथं एक आपल्याला स्टँड दिसते. तर हे काठीला बांधण्यासाठी आहे. साधारण आपल्या कमरेच्या उंची एवढी काठी घ्यायची आणि त्या पहिल्यांदा त्या जे आपण या पद्धतीने बांधलेलं आहे ते बांधून घेऊन हे पहिल्यांदा आपण हे काठीला बांधून घ्यायचं आहे. थोडं व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा सांगेन की व्हिडिओ सुद्धा दाखवेन मी. हे आपण काठीला बांधून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे वरच्या बाजूला 3 आपल्याला स्टँड दिसत आहेत तर त्या 3 स्टँडवर ही वरच्या बाजूची प्लेट लावून द्यायची. आणि अशा पद्धतीने जर आता हा जो आपल्याला गॅप दिसतोय तर ह्या गॅपमधून पाणी खाणाऱ्या अळीचे जे काही पतंग आहेत तर ते आतमध्ये जाऊन पडणार आहेत. आणि एकदा ते आतमध्ये पडले तर त्यानंतर त्यांना बाहेर पडता येणार नाही. आणि अशा पद्धतीने 1.5 ते 2 मिनिटात हा आपला ट्रॅप लावून झालेला आहे. अशा पद्धतीने आपण साधारण 10 ते 12 ट्रॅप आपण आपल्या एकराच्या क्षेत्रामध्ये, सोयाबीनचं क्षेत्र असेल तर त्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने लावून घ्यायचे. आणि उंचीचं जे मी सांगितलंय, कमरे एवढ्या उंचीची काठी घ्यायची आणि पिकाच्या उंचीच्या वर. आणि जे आपण पिकाच्या उंचीचं सांगितलं तर ह्या पिशवीची उंची आपल्याला वर घ्यायची नाही. तर ही जी कॅनोपी आपल्याला दिसते पिवळ्या आणि निळ्या रंगाची, ह्या कॅनोपीची उंची पिकाच्या उंचीपासून आपण अर्धा ते 1 फूट किंवा जास्तीत जास्त 1.5 फूट इतक्या उंचीवर ठेवायची आहे. या कॅनोपीची उंची पूर्ण ट्रॅपची नाही. समजलं सगळ्यांना? हॅलो हॅलो. हां सर, नक्कीच आपल्याला समजलं असेल. आणखी एक सर मी थोडी स्क्रीन शेअर करतो आणि एक छोटासा व्हिडिओ दाखवतो की ॲक्च्युअलमध्ये शेतामध्ये ट्रॅप कसा लावला जातो. ओके सर. होळे मोहिते यादव. स्क्रीन दिसते सगळ्यांना? सर एक 2च मिनिटं, एक छोटासा व्हिडिओ आहे तो काय अडचण नाही, काही वेळ आपल्याकडे नाही. आमच्या लोकांना ओके. तर पाणी खाणाऱ्या अळीसाठी जसं आपण मी आपल्याला सापळा लावून दाखवलं तर त्याच पद्धतीने इथं आपण पाहणार आहोत. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना व्यवस्थित? दिसते दिसते ना व्यवस्थित सगळ्यांना?
ओके ओके. होय होय. तर इथं आपण व्यवस्थित पद्धतीने पाहू शकताय की कशा प्रकारे हे आपण काठीला बांधायचं आहे आणि पिकाच्या उंचीपासून साधारण किती उंची असावी याची सुद्धा तुम्हाला पूर्णपणे कल्पना येऊन जाईल. हॅलो तर सर, अशा पद्धतीने किती मिनिटाचे ते? हॅलो 2:38 आहे ना? पूर्ण लावली तर अडचण नाही, वेळ आहे आपल्याकडे. हा 2 पूर्ण लावलं तर चालेल. ओके ओके चालेल. आणि एखादी असलं कारण कसं आहे त्या गोष्टी तर बारीक आता सारीक जी तुम्ही जसं तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टी प्रत्येक प्रॅक्टिकली माहित नाही, त्यामुळे 1-2 स्लाइड किंवा व्हिडिओ असला तर काय अडचण नाही, आपल्याकडे वेळ आहे. ओके 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 सर. पूर्ण तर दाखवा. इथं आपण पाहू शकताय की कशा पद्धतीने जे जे काही पतंग आहेत तर ते अडकलेले आहेत. तर आपण दर 15 दिवसांनी किंवा दर आठवड्याने जे काही आपल्या सापळ्यामध्ये पतंग सापडलेले आहेत तर ती खाली जी आपण गाठ मारलेली आहे तर ती सोडून जे मेलेले पतंग आहेत तर ते बाहेर टाकून द्यायचे आणि पुन्हा आपण व्यवस्थित पद्धतीने गाठ मारायची. पूर्णच पडला हवा की हॅलो, हा. समजलं ना सगळ्यांना? हो. आणि कुठले? तर अजून सर भरपूर आहेत पण प्रत्येक नाही, व्हिडिओ तुम्हाला असं वेळ वेगळं असेल तर आहे मी आणि ते दाखवेन, काही दाखवणं अडचण आवश्यक नाही. वाटतंय, पण दाखवाय वेळ आहे आपल्याकडं. हो हो सर. ओके ओके. तर आपण आता बकेट ट्रॅप जो नारळाचा सोंड्या आणि भोंग्या, सोंड्या भोंग्या आणि गेंड्या भोंग्या येतो नारळामध्ये, तर तो कशा पद्धतीने लावला जातो तर ते मी दाखवतो. तर तुम्ही सुद्धा ग्रीन रेव्होल्यूशन या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्रत्येक व्हिडिओ कशा पद्धतीने सापळा लावला जातो किंवा सापळ्यामध्ये जी आपण भोंगा अवस्था असेल किंवा माशी अवस्था असेल किंवा पतंग अवस्था असेल तर ती कशा पद्धतीने अडकते किंवा कशा पद्धतीने दिसते या सगळ्या गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये इथं भेट देऊन पाहू शकताय. तर आपण पाहूयात की गेंडा भोंगा आणि सोंडा भोंगा त्याच्यासाठी लागणारा बकेट ट्रॅप जो आहे तर तो कशा पद्धतीने लावला जातो. एक मिनिट. तर ऑप्शन कोण आहे?
दिसते ना सगळ्यांना व्यवस्थित? थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे सुरू केले का व्हिडिओ सुरू केले केलाय सर. नाही दिसत बाकी नाही दिसत थोडासा पॉज झालेला आहे. आता दिसते ना आयपीएम स्कूल सगळ्यांना? नावाचा फक्त लोगो दिसतो. हॅलो आयपीएम मिनिट सर. स्कूलचा फक्त लोगो दिसतो बाकी काही दिसत एक मिनिट सर. आता सर दिसते सगळ्यांना? नाही. हॅलो. हा नाही दिसत आता दिसतंय. हॅलो. हा बोल. सर दिसतंय ना? हा दिसते. व्हिडिओ सुरू नाही का? नाही दिसतंय. ओके 2च मिनिटं व्हिडिओ चालू. हा सर ओके. आणखी एक गोष्ट इथं आपण पाहू शकताय की जो गेंडाभुंगा जो काळ्या कलरचा असतो आणि त्याच्या डोक्यावर शिंग असतो म्हणून त्याला गेंडाभुंगा असं आपण संबोधतो. तर हा जो गेंडाभुंगा आहे तर याचं साधारणचं जीवनचक्र आपण इथं पाहू शकताय आणि त्याची जी अळी अवस्था आहे तर ती होमणी अळीसारखीच दिसते आपल्याला आणि यामध्ये हा जो भुंगा जो आहे तर तो आपल्या पिकाला डॅमेज करतो आणि सोबत ही काही वेळेला जी अळी अवस्था आहे जी साधारण होमणीसारखी दिसते तर ती सुद्धा आपल्या नारळाच्या मुळांना प्रादुर्भाव करतेवेळी आपल्याला दिसून येते. तर आता जे इथं आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की ॲक्टिवेटर जी बॉटल आहे तर त्याचं जे झाकण आहे ते काढून आपण त्याचं सील काढून पुन्हा ते झाकण आवळलं कारण जे बॉटलचं जे तोंड आहे तर ते थोडंसं पंक्चर होणं गरजेचं आहे जेणेकरून त्यामध्ये जो केरोमोन आहे म्हणजेच जसं आपण नारळाचं पान जर का चुरगळलं तर त्यामधून जसा वास बाहेर पडतो तसा या बॉटलमधून वास बाहेर पडतो त्या भंग्यांना आकर्षित करण्यासाठी. सोबत आपण ल्यूर सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे. तर ॲक्टिवेटर लावताना ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे जेणेकरून व्यवस्थित पद्धतीने त्यामधून जे बॉटलचे ते तोंड आहे तर ते ओपन होईल आणि एकदा कन्फर्म करायचं आहे की त्यामधून ते व्यवस्थित ओपन झालेलं आहे की नाही.
आणि अशा पद्धतीनं ॲक्टिवेटर आणि ल्यूर जी बिटल ल्यूर आहे तर ती सोबतच आपल्याला बकेट ट्रॅपच्या वरच्या झाकणाला ही बांधून द्यायची आहे अशा पद्धतीनं एकत्रितपणे. हॅलो सर, थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे व्हिडिओ पॉज होतो सारखा. दिसते आपल्याला? हा ठीक आहे. ऍक्टिवेटर आहे का? तर इथं आपण व्यवस्थित पद्धतीने झाकणाला ऍक्टिवेटर आणि ल्यूर बांधून घेतलं. हा ऍक्टिवेटर आहे. ऍक्टिवेटर आणि ल्यूर बांधून घेतल्यानंतर बकेटमध्ये आपण साधारण 1 ते 1.5 लिटर आपण पाणी ओतायचं आणि त्यानंतर वरचं जे झाकण आहे तर ते लावून द्यायचं. आणि अशा प्रकारे जिथं आपलं नारळाचं क्षेत्र आहे त्यामध्ये आपण नारळाच्या झाडाच्या थोडंसं बाजूला आपण साधारण आपल्या खांद्याच्या उंचीवर हा ट्रॅप अडकवून द्यायचा आहे. म्हणजे नारळाच्या जे ह्या दोन्ही पेस्ट आहेत ज्या पूर्ण नारळावर जर अटॅक करत असल्या तर त्या ट्रॅपकडे हमखास आकर्षित होतात. त्यामुळे कोणतीही अडचण येत नाही. त्याला नारळाच्या झाडाच्या एकदम जवळच लावावं अशी काही अट नाही. आपण थोडंसं बाजूला एखाद्या दुसऱ्या झाडाच्या फांदीवर किंवा एखादी काठी उभा करून सुद्धा आपण ते लावू शकतो. आणखी एक सर, वॉटर ट्रॅप कसा इन्स्टॉल केला जातो तर हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघा. दिसते ना व्यवस्थित सगळ्यांना? सुरू नाही वाटत. हॅलो सुरू झालं का सर? दिसते ना व्यवस्थित? सुरू झालं. हा दिसतंय. हो, आता व्हिडिओ प्ले होतो. हा
तर इथं आपण वॉटर ट्रॅप सोबत जे ल्युअर होल्डर देतो, स्टँड देतो, तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण ल्युअर लावून घ्यायचे. सगळ्यांना दिसलं ना व्यवस्थित की वॉटर ट्रॅप कशा पद्धतीने लावला जातो, की त्यामध्ये ल्युअर कशी लावायची? हॅलो सर, आवाज येतोय ना? हो. तर वॉटर ट्रॅपच्या बाबतीत आपण एक काळजी घ्यायची आहे की वॉटर ट्रॅपमध्ये आपल्याला वरचीवर पाणी भरून ठेवावं लागतं, जेणेकरून आकर्षित झालेले जे काही पतंग आहेत तर त्या पाण्यात पडून मरून जातील. आणि त्या पाण्यावर आपल्याला थोडंसं 1-2 चमचे तेल किंवा निरमा पावडर आपल्याला टाकावे लागते, जेणेकरून पाणी जास्त दिवस ते टिकून राहावं आणि जे काही पतंग त्यामध्ये पडलेले आहेत तर ते पुन्हा उडून जाऊ नयेत याविषयी, या संबंधी. ओके. तर थोडंसं नेटवर्क कमी असल्यामुळे व्हिडिओ प्ले होत नाही, तर आपण तुमच्या ज्या काही शंका असतील याच्या बाबतीत तर त्या बाबतीत आपण थोडंसं डिस्कस करू.